इथून पुढे नीट ऐका. म्हणजे आतापर्यंत ऐकत नव्हता असा अर्थ नाही. तुम्ही ऐकताय, थांबतायत, एवढ्या वेळ वाट पाहताय याची मला जाणीव आहे. पण माझाही नाहीला जे लोक मलाच येऊ देत नाही म्हणल्यावर काय करणार. याच्या पुढे नीट ऐका. ती जी माय आहे ना ती घडवते माणसाला. आणि तिचं तर तुम्ही ऐकत गेलात. जगाचा विषय सोडून द्या, संताचा विषय सोडून द्या, तुमचा विषय महत्वाचा आहे. कितीही देखणी स्त्री असू द्या जगातली, ओवीचा अर्थ आहे बरं का. आणि तुम्ही जर जास्त वेळ पाहिलं की तुमच्याविषयी तिला राग येतो. बरोबर आहे का? पटतंय का? विश्वसुंदरी आहे, तिची अपेक्षा असेल, पण जास्त वेळ जर पाहिलं तर तिला राग येतो. राग याच्याकरता येतो की लायकीचा माणूस नाही, नालायक आहे. राग कधी अपेक्षित माणसांनी पाहिलं पाहिजे ना. जो लायक नाही त्यांनी पाहिलं, राग येतो त्याचा. नीट ऐका. तिच्या मुलाने जर नाही पाहिलं आईकडे तरी पण आईला राग येतो. ती विश्वसुंदरी आहे. नीट ऐका, विश्वसुंदरी आहे. पण मुलगा होऊन जर तिच्याकडे गेलं ना, तिच्या मांडीवर खेळून तिचं स्तनपान कराल. तशी आमची ज्ञानेश्वरी आहे. विद्वान होऊन जर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे आला ना, शब्द कळणार नाही. शब्द कळणार नाही तुम्हाला, शब्दातलं फील येणार नाही तुम्हाला. सिद्धांत तर लांबचा विषय, कळणारच नाही ज्ञानेश्वरी. मोठे म्हणून गेलात ना, ना लायक म्हणून गेलात का? स्वतःला तुम्ही मोठे समजता. मग जर तुम्ही स्वतः मोठे आहेत मग कशाला ज्ञानेश्वरी वाचता? अर्थ कळला ना? जर तुम्ही मोठे आहात कशाला ज्ञानेश्वरी वाचता? आणि मोठ्यांना पतिव्रता जवळ करत नसते. शब्द नीट आहे. पतिव्रता जवळ कर, आपला चेहरा सुद्धा दाखवत नाही, ती आमची ज्ञानेश्वरी. म्हणून आजपर्यंत 700 वर्ष झाले आई ज्यांनी मांडलं ज्ञानेश्वरीला त्यांना ज्ञानेश्वरी कळाली. विद्वानांना आजपर्यंत कळाली नाही. विद्वानांना आजपर्यंत कळणार पण नाही, कारण ती विद्वान आहेत, समजदार आहेत. समजदाराला स्त्री आपलं स्वरूप दाखवत नाही. कॉमन विषय हा. आता पुढचा टप्पा बघा. ज्ञानोबाराय काय म्हणतात? ज्ञानोबाराय म्हणतात जे मांडीवर बसलेलं पोरग आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे. इथून पुढचं मांडीवर बसलेलं पोरग आहे. आणि त्याची आई देखणी नाहीये. साकाळी सावळी वगैरे वगैरे तुम्ही कल्पना करा, पण मांडीवर बसलेलं पोरग आहेत. आणि त्या पोराच्या पुढं विश्वसुंदरी आली. पोरग कुणाकडे जाईल? एवढी अक्कल आली तर आळंदीला यायची गरज नाही. किती साधा. ही ज्ञानोबारांची ओवी आहे. एर जिया, ज्ञानोबाराय म्हणतात, एर जिया पराविया. मी तर तुम्हाला विश्वसुंदरी म्हटलंय. ज्ञानोबाराचा शब्द याच्या पुढचा आहे, रंभे हुनी बरविया. रंभेपेक्षा सुंदर आहेत. काय करावी या बाळका त्याने? त्याला आई पाहिजेत, अप्सरा नाही पाहिजेत. तुम्हाला आई पाहिजेत, विद्वान नाही पाहिजे. तुम्हाला संत पाहिजेत, विद्वान नाही पाहिजेत तुम्हाला. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहिजेत, पंथ नको आहेत. पंथाच्या अहंकारात गुंतू नका. नको त्याला संत मानू नका. गुलाम राहिला आयुष्यभर. आणि जर तुम्ही आईच्या मांडीवर आलात माय म्हणून, अहो ज्ञानेश्वरी तुम्हाला मांडीवर बसवते. ही तर देखणी आहे ना ज्ञानेश्वरी. माऊलीची मुलगी येते, योगी राजाची मुलगी येते. तिच्या मांडीवर बसावर तुम्हाला काय मिळणार नाही ते बघा. आणि त्याच्याही पुढे जाऊ, काय मिळणार नाही हा फार लहान शब्द झाला. काय फार लहान शब्द झाला. काय मिळणार नाही, काय नाही. ज्ञानेश्वरी ज्याच्याजवळ आहेत त्याच्याकडेच सगळी यायची इच्छा करतात. हे शब्द आहेत. अष्टमहासिद्धी ओळंगती. माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा, सगळे जग तुमची अपेक्षा करेल. मांडी कुणाची पाहिजे? बोला ना. कोणाच्याही मांडीवर नका बसू. कोणालाही आपलं मानू नका. कोणाच्याही कौतुकामध्ये भाळू नका. तुमचा वापर होईल
तुमचा उपयोग करून चोथा करून तुम्हाला फेकून देतील. पण आईच अशी आहे की ती पौष्टिक जेवण देते, मांडीवर बसते आणि पाजते. ते हे माय ती पाजणार काय पहिल्या चरणात सांगतात. मामा अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने मामा अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी आधावा अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी जनाबाई सांगते बरं का, ज्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसायचे माय आहेत ती माईचं देखणं स्वरूप आहे. भाव अक्षराचे ब्रह्मज्ञानाने हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी कशी आहे? ब्रह्मज्ञानाने. आणि दोन शब्द वेगळे वेगळे येतात. ब्रह्मज्ञानाने काही शब्दामध्ये भाव असतो. राजकारणी लोकांच्या शब्दामध्ये तुम्हाला भाव कळत नाही, तो भाव सोडून द्या. राजकारणी लोक बोलत असताना भाव ठेवतात ते, आणि ते अक्षराच्या गाठीत असतो, फक्त ब्रह्मज्ञान नसतं ते. बरोबर ते बोलताना एकमेकाला असे सांकेतिक भाषेमध्ये बोलतात. आता ती मी सांगत बसत नाही तुम्हाला. ते ज्ञानेश्वरीचा गोड विषय. भाव मानवी जीवनाचं जे मूळ कौतुक आहे ना, त्याच्या मुळाला भाव आहे. कौतुक का करावं असं वाटतं, तो भाव आहे. भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. भू धातू आहे, भू सत्तायाम. सत्तायाम शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. म्हणून तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं कौतुक करावं असं वाटतं, कारण की तो भाव शब्दाचा अर्थ आहे. आणि तुमचं अस्तित्व जर ज्ञानेश्वरीकडे नाही दिलं तर तुम्हाला देव सुद्धा भेटत नाही. कारण की देवासाठी, पुन्हा सांगतो, भक्तीसाठी, ज्ञानासाठी, भांडणं करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, श्रेष्ठ होण्यासाठी भावच लागतो. विठ्ठला विठ्ठला हे एका ठिकाणचं नाहीये. त्याच्या पुढचा सगळे कीर्तनकार आहे म्हणून सांगतो, कीर्तनकारांनी पण स्वतःला शहाणं समजू नये. कीर्तन एक विषय तुमचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निष्णात आहात. याचा अर्थ जगात शहाणे नाहीत असं नाही. लोकांनी UPSCचे अभ्यास केलेले आहेत, मोठे आहेत ते. जे हजारो लोक ज्या खुर्चीसाठी प्रयत्न करतात, पैशासहित बळाचा वापर करतात, ते खुर्ची प्राप्त करणं एवढं सोपं आहे का? पण ती खुर्ची भावामध्ये असली तर. आता तुम्ही म्हणता आम्हाला काही राजकारणाचे घेणं नाही, कळतं तर पाहिजे, कळलं तर पाहिजे ना. ज्ञानोबांनी माणसाचे अजून 2 स्वभाव सांगितलेत. माणसाचे बोलतोय, साधक किंवा संत समजू नका. 2 स्वभाव आहेत. कोणते 2 स्वभाव आहेत? प्रत्येकाला राजकारण आवडतं. मग ते गावातला असो, घरातला असो, भावकीतला असो. म्हणजे राजकारण म्हणले की लोकांना वाटतं सत्तेचं, असलं काही नाही. प्रत्येक मूर्ख माणसाला असं वाटतं कधी कधी आपण सरपंच व्हावं. भाव आहे त्याचा. आता निवडून देत नाही कुणी, त्याला काय करणार तुम्ही? मग तो सांगतो आपण ह्या नादातच पडत नाहीत. मग तुला सुचलं कसं नाद शब्द वापरायचा? जर तुला माहितीच नाही राजकारण, तू बोलतो कशाला की मला हे नकोय म्हणून? नकोय शब्दाचा अर्थच पाहिजे, तो भाव आहे. कोणतंही जीवनात मध्ये मोठं काम करा, अगोदर दृढ भाव पाहिजेत. शब्द नीट आहे का? दृढ. कोणतंही देव प्राप्त करा, शूरत्व प्राप्त करा, असे मनामध्ये भक्कम पाहिजे. म्हणून तुम्ही मोठ्या माणसाचे इतिहास बघा. हजारो संकट त्यांच्यावर आली, पण त्यांचा दृढ भाव बदलला नाही, म्हणून सक्सेस झाले. आपलं आज एक उद्या एक.
माझ्याबरोबर पोरग शिकायला आलं होतं, चांगलं कीर्तनकार, आता सध्या मोठ्या पदावर आहे बरं का, हजारो करोडो शिष्य आहेत त्याचे. आलं माझ्याबरोबर शिकायला, नाही जमलं त्याला शिक्षण, इको येण्याची नाही जमलं, तिप्तची सिप्तस्त काहीच समजलं नाही त्याला. मला म्हणतो आपल्या काही डोक्यात बसत नाही. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी विषय बदलला, वेदांत शिकायला लागला, तिकडे डोकं चाललं नाही. मला म्हणे जगात योग प्रिय आहेत, मी योगा शिकतो. म्हणजे शिक, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे. वाक्य नीट आहे का, हिंदूच्या सहिष्णुतेनं आणि ब्रिटनच्या लोकशाहीनं जगाचं सुख समाप्त करून टाकलंय. विठ्ठला विठ्ठला ही एवढी मोठी घातक व्यवस्था आहे. हे जे स्वातंत्र्य आहे ना, लोकशाही, याच्यामुळं कोणीही आक्रमण करायला लागले आणि सहिष्णुतेमुळं कोणतेही धर्म मोठे व्हायला लागलेत. हे आपल्याला कळतं. आपलं काय ही काही पद्धत नाही, आपल्याला ती सवय नाही आहे. हिंदुस्थानला पहिल्यापासून आज्ञा स्वीकारायची सवय. तर राजाला देव माना म्हणून 5000 वर्षाचा इतिहास पहा. राजाने सांगायचं आणि प्रजेने ऐकायचं. हे लोकशाही पचतच नाही. चुकीचा वापर होतो, चुकीची पद्धत आहे ते. आणि लोकशाहीमध्ये कुणी काही चुकीचं करतं आणि पुन्हा त्याला संरक्षण मिळतं. मनुष्य हा आईच्या गुरुच्या बंधनातच पाहिजे, तरच तो मोठा होतो. विठ्ठला विठ्ठला स्वातंत्र्य का. मला एकाने सांगितलं महाराज कीर्तनकारावर नियंत्रण केलं पाहिजे. मला ही दुर्बुद्धी कुठून सुचली तुला. नाही नाही, पण ते ऐकतच नाही. मग तुझं कसं काय ऐकतील ते, त्यांचं लोक ऐकतात, तुझं कसं काय. बरं आता काही गरज आहे काय, लोकशाही आहे त्याच्यावर केस नाही करता येत, तो असं का म्हणलं. ही लोकशाही आहे आणि कुणी कसंही वागावं. मग तो योगामध्ये गेला, तिथंही सफलता नाही मिळाली, का की भूक जास्त लागायची त्याला. योगामध्ये कमी खावं लागतं, शरीर स्लिम ठेवावं लागतं, तिथं स्वभाव नाही. मग ते काहीच केलं नाही त्यांनी, मग संत झाला. नाही कळलं अजून, काही झालं नाही त्याला. मग काय झालं, तो शरीर मोठं, सगळं मोठं, असं खाणं पिणं. अहो लोक विना दाढी जटा वाढल्या. तुमचं किती साधं गणित आहे भारताचं. कोणताही जटाधारी केस वाढलेलं बसलं की तुम्ही महाराज म्हणताय. शिक्षण विचारत नाही, ज्ञान विचारत नाही, तपश्चर्या विचारत नाही, नुसतं आकार बघितला की लगेच तुम्ही साधू समजता. अहो मला इतकं वाईट वाटतं महाराज, पाया पडण्यासाठी 100 लोक मरावेत, अजूनसुद्धा आपला देश शिकलेला नाही. माझा अंधश्रद्धा मुक्त नाही. वाईट वाटतं मला. पाया शब्दाचा अर्थ टच केलं पाहिजे त्या साधूला, असा अर्थ नाही. वारकरी संप्रदायामध्ये पाय शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. ज्ञानाला, भावनेला घट्ट धरणं म्हणजे तुमचे चरण देखले म्हणजे पाय नाही. ते 100 वर्षाकरता मिळालेले पाय. जर चांगला राहिला महाराज तर. चरण शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठला विठ्ठला आणि हे अर्थ कळत नाहीत लोकांना. समोरच्या जास्त कळते. म्हणून दृढ भाव, चरण. कोणालाही संत मानू नका, कोणाच्याही मागे जाऊ नका. कोण काय ज्याला सांगायचं ना तो पहिला बोलला पाहिजे. आमच्या भगवानगडावर 2-3 शहाणे येतातच दर महिन्याला. का कुणा असतो त्यांना खाज येते, मला काहीतरी सांगावं. आणि त्यांना पक्का माहिती मी ऐकत नाही, वाटतं त्यांना. मग आल्यानंतर मी त्यांना विचारतो काय. नाही महाराज ते मंदिर जर असं बांधलं असतं, माऊलीचं मंदिर चालू आहे, मला फार अभिमान आहे या गोष्टीचा बरं का. 700 वर्षातलं पहिलं मंदिर आहे. 3-3 टणा 4-4 टनाचा एक दगड आहे. 3 बाय 3ची शिळेचं मंदिर आहे. पांडुरंगाला सुद्धा त्या शिळा नाही भेटल्या महाराज, असं चांगलं माऊलीला भेटलं. मला एका अरे लोकांनी विचारलं महाराज एवढे दगड मिळतील का. म्हणलं तुला का टेन्शन आहे. पृथ्वीने माऊलीला दान दिलेले शिळा आहेत त्या. एका साईजचे एवढे दगड मिळणं एकाच ठिकाणी, अरे हे श्रद्धा, हाच तर भाव आहे. जर इतका मिळणार म्हणलं तर मिळणार असते. माऊलीसाठी पृथ्वी नाही तर कोणासाठी पृथ्वी महाराज.
ज्ञानाला जीवन देणाऱ्यांना पृथ्वी जीवन देणार नाही, दगड देणार नाही, असं बघितलं कधी? आणि कुठेही कीर्तनामध्ये वर्गणी न मागता मंदिर चालू आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर कीर्तनाचा वापर नाही याच्यासाठी. अरे ती श्रीमंत आहे, देखणी आहे माऊली, तिला कळतं काय पाहिजे पोराला. नाही कळलं तर आई थोडीच आहे ती. आणि जर ज्ञानेश्वरी असेल, ब्रह्मज्ञानानं देखणी असेल आणि भावपूर्ण असेल तर पोराला किती मोठं करेल. मला तुम्ही थोडीशी कल्पना करा बरं का, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. तुकोबर आहे, व्यापारी होते, बरोबर आहे. व्यापारामध्ये नुकसान झालं. नुकसान झालेल्या व्यापाऱ्याला 400 वर्षापर्यंत म्हणजे आजपर्यंत त्याचं नाव अजरामर व्हावं, याला म्हणतात ज्ञानोबा आहे, याला म्हणतात ज्ञानेश्वर. किती लोकांना नुकसान झाले जगामध्ये, कोणत्या नुकसान झालेला व्यापारी संत झालाय तुम्ही आठवण